या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रुपालीताई, तुम्हाला याबाबत काही अधिकची माहिती मिळाली आहे का? नाही, तुमच्याकडनं आम्हाला ही माहिती मिळाली आहे। म्हणजे आम्ही एकदम शॉकच झालेलो। परंतु सुदैवाने कोणालाही मोठी हानी झालेली नाहीये असं दिसतंय। तुमचा फोन झाल्यानंतर दादांच्या बाबतीतली ती लगेच माहिती आम्ही घेऊ। परंतु दादांचं खरं या प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी पोहोचणं करणं याच्यामध्ये जी त्यांची पळापळी चालू आहे त्याच्यामध्ये ही जी विमान हेलिकॉप्टर्स वापरली जातात ही चेक करणं गरजेचं आहे। असं कळतंय की बाबा लँडिंगच्या वेळी काहीतरी बिघाड होऊन ही अपघात झालेला आहे आणि 4-5 जणांना दुखापत। थोडंसं तुम्हाला थांबवतोय। एक महत्त्वाची अपडेट, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय तिथून धूरही येत होता आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार अजित पवार यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। अजित पवारांचं हे विमान लँडिंग दरम्यान या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। विमानतळाजवळच्या शेतात हे विमान कोसळले आणि या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। रुपालीताई, तुमचं अजित पवारांच्या जवळच्या काही लोकांशी काही बोलणं झालं का? रुपालीताई, मी पुन्हा तुमच्याकडे येते। ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणचा हा फोटो समोर येतोय। हा मोठा अपघात आहे। अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान कोसळले। लँडिंगच्या वेळेला काही तांत्रिक बिघाड झाला का किंवा काय त्याबाबतची अधिक स्पष्टता नाहीये। मात्र अजित पवारांच्या विमानाला झालेला हा मोठा अपघात आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणचा हा फोटो समोर येतोय। तातडीनं यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत। अजित पवारांसोबत या विमानातनं किती लोक प्रवास करत होते त्याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाहीये। मात्र यंत्रणा तातडीनं कामाला लागलेल्या होत्या आणि बारामतीत हा मोठा विमान अपघात, अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। बारामतीत एका शेतात हे विमान कोसळलंय। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। हे विमान, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय त्या अपघात स्थळाचा, त्या ठिकाणचा, हे विमान कोसळल्यानंतरचा त्या ठिकाणचा हा फोटो आपण पाहतोय। मोठे धुराचे लोट त्या ठिकाणी उठतायत। हा मोठा अपघात आहे। अजित पवारच्या विमानाला हा अपघात झालाय, मोठा अपघात, ज्यात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। तातडीनं यंत्रणा त्या ठिकाणी मदतीसाठी पोहोचलेल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सभा होणार होती। आज सकाळीच ते विमानाने खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये दाखल झाले होते। मात्र आपण पाहू शकता की हे विमान आहे आणि एकंदरीतच विमानाला पूर्णतः आग लागलेली आहे। खऱ्या अर्थाने हे विमान करत झालेलं पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच सद्यस्थितीत ज्या अग्निशमन दल आहे किंवा यांच्याकडून विझवण्याचं काम चालू आहे। एकंदरीतच आज आत्ताची अर्धा तासापूर्वी घटना घडलेली असावी। आपण पाहू शकता की अग्निशमन दलाकडून हे विझवण्याचं काम चालू आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या विमानामध्ये होते अशी माहिती कळते आहे। एकंदरीतच सद्यस्थितीत या अग्निशमन दलाकडून हे विझवण्याचं काम चालू आहे। बारामतीतली ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे त्या ठिकाणचा हा फोटो आपण पाहतोय। अजित पवारांची बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झालाय। हे विमान कोसळलेलं आहे शेतात आणि संपूर्ण परिसरात हे धुराचे लोट आपण पाहतोय। अजित पवार हे बारामतीत सभेसाठी निघाले होते आणि हा अपघात झाला। या विमान अपघाताची ही भीषण दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची ही दृश्य, या विमानातून अनेक जण प्रवास करत होते। सर्वच जण गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते। तर अजित पवार यात गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते। अजित पवारांच्या विमानाला हा बारामतीत लँडिंग दरम्यान मोठा अपघात झालेला आहे।
विमानतळाजवळच्या शेतात हे विमान कोसळलंय. ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. हा मोठा अपघात आहे. अपघात स्थळाची ही दृश्य. त्या ठिकाणी मोठे धुराचे लोट उठतायत. हे विमान कोसळलं त्यानंतर त्या ठिकाणाहून मोठे धुराचे लोट उठतायत. हा मोठा अपघात आहे. यात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. बारामतीत